31 डिसेंबरला धांगडधिंगा दारू, चरस, अफीम, गांजा, कोकेन आणि तत्सम अंमली पदार्थांचा बेशुमार वापर करत झिंगणारी तरुणाई तुम्ही आम्ही बऱ्याच वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पाहिली असेल। अगदी बोलायचं झालं तर उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र झाल्याचं बऱ्याच ठिकाणी ऐकलं देखील असेल। पण आता याला आळा घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍक्शन मोडवर आले आहेत। नेमका काय आहे विषय, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्त मराठी। नुकतंच मुंबई पोलिसांनी एक कॅम्पेन हाती घेतला आहे। या कॅम्पेन अंतर्गत आजवर जगभरातील तरुणाई ही नशेच्या आहारी गेली आहे किंवा जात आहे, त्यांना नशामुक्त करत एक बलशाली युवा समोर आणत देशाचा प्रगल्भ नागरिक म्हणून समोर आणणं हा या कॅम्पेन मागचा उद्देश आहे। उद्याच्या महाराष्ट्रासाठी पोलिसांनी हाती घेतलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। या कॅम्पेनच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एक गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे। या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत। फडणवीस म्हणाले, ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राची धुरा हातात घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावर आपल्याला पुढची 5 वर्ष काम करायचंय त्या मुद्द्यांचा मी परामर्श घेत होतो। त्यामध्ये पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे व ही लढाई ड्रग्ज विरुद्धची आहे। ते पुढे म्हणाले, आपल्याला माहिती आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतोय। आज जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय आणि अशा सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये शत्रू राष्ट्र खोडा घालत आहे। ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही, देशाशी सरळ लढाई लढता येत नाही, त्यावेळी हे असले प्रकार घडवून आणले जातात आणि देश पोखरायला सुरुवात करतात। कारण त्यांना माहिती आहे की या देशामध्ये दहशतवाद माजवला तर हा देश सहन करत नाही, तर तो थेट घरात घुसून मारतो। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनधीन कसं करता येईल, या देशाला आतूनच कसं पोखरता येईल, या देशाचं भविष्य आणि भवितव्य असलेल्या तरुणांना युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल, अशा प्रकारचा एक डाव देशामध्ये सुरू झाला आणि हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव देशामध्ये पाहायला मिळाला। पंजाबचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, आज पंजाब सारखं सीमावर्ती राज्य हे ड्रग्जनं ज्या प्रकारे पोखरलं गेलं ते आपण पाहिलंच आहे। अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ही ड्रग्जच्या अधीन राहिली तर कुठल्याही कठीण परिस्थितीत या युवा शक्तीला मुकाबला करता येणार नाही। हाच डाव रचत पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सप्लाय करत येथील तरुणाई बर्बाद करण्यात आली आहे। कारण त्यांना माहिती आहे, जर सीमावर्ती तरुणाई नशेच्या आहारी गेली तर ती आपला मुकाबला करू शकणार नाही आणि आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण देखील करू शकणार नाही। म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्जचा जो सगळा काही विळखा आहे हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं। पुढे ते असंही म्हणाले, मागच्या काळामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली होती। कॅनडा सारखा देश हा ड्रग्जची लढाई हारला आणि म्हणून त्यांनी तिथं ड्रग्ज लीगल केले। त्यांनी हे लीगल का केलं? कारण त्यांना माहिती आहे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। किती जणांवर गुन्हा दाखल करायचा आणि किती जणांना जेलमध्ये ठेवायचं ही अवस्था कॅनडाची झाली होती आणि म्हणूनच त्यांनी कॅनडामध्ये ड्रग्ज लीगल केलं। पण भारत आज या अवस्थेत आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकांशी सहकार्य करत ही लढाई लढली पाहिजे, असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे। आज जरी आपण ड्रग्ज बंदी ही मोहीम मुंबईपासून सुरू करतोय, पण ड्रग्ज पेडलर मुंबईतून नवी मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाहीये। आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्ज मुक्त करावा लागणार आहे। यासाठी केंद्र सरकारने एक सहकार्याची व्यवस्था केली। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संबंधीच्या कमिट्या तयार केल्या आहेत। त्यांच्या माध्यमातून जे वेगवेगळे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय करत त्यातून अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्जच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे, असं म्हणत फडणवीसांनी महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करण्याचा विडा उचलला आहे।
या कार्यक्रमात अभिनेता जॉन इब्राहिम देखील उपस्थित होता, जो आपल्या फिटनेससाठी तसंच चित्रपट सृष्टीत राहूनही निर्व्यसनी असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो। जॉनने देखील युवा पिढीला चांगला संदेश देत मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ होता 31 डिसेंबरच्या पार्टीचा। व्हायरल झालेल्या व्हिडिओत बंगळुरूतील तरुणाई नशेच्या आहारी गेलेली दिसत होती। या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणी पार्ट्यांमधून नशेच्या अवस्थेत बाहेर येताना दिसत होते। तरुणाईची अशी अवस्था पाहून देशातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती। नशेत बुडलेले हे तरुण नीट थांबू देखील शकत नव्हते। अशातच देशात या पार्ट्यांना लगाम लावण्यासाठी तसंच देशातील तरुण पिढी वाचवण्यासाठी काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजेत अशी मागणी नागरिकांकडून सोशल मीडियावर होत होती। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण पिढी वाचवण्यासाठी उचललेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण हातात घेतले म्हटल्यावर यावर मार्ग नक्कीच निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। यापूर्वी हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाच्या बाबतीतलं प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजलं होतं। मात्र त्यावेळी असलेल्या ठाकरे सरकारने ते प्रकरण नीट हाताळलं नसल्याचा आरोप केला गेला होता। प्रकरण दाबण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप झाला होता। मात्र आता फडणवीस सरकारच्या काळात ड्रग्ज संदर्भातील सर्व प्रकरणं पारदर्शक पद्धतीने हाताळली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी।